हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉब्लेम सेट नंबर 3. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट नंबर 1 आणि 2 पाहिलेला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ओपन करून बघू शकतात. यानंतरचेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याच्याही लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकतात. तसंच तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकतात. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. जे काही खाली नंबर दिलेले आहेत ते आपल्याला रीड करायचे. आता तुम्ही म्हणाल एक्झामला आम्ही रीड करणार तर ते टीचरला ऐकू येईल का? नाही. ज्या वेळेला तुम्हाला सूचना दिलेली असते रीड द नंबर्स आणि खाली डिजिट्स दिलेले असतील तर त्याचे कंप्लीट स्पेलिंग्स लिहायचे आहेत. तर बघा, इथे आपल्याला जो नंबर दिलेला आहे तो 6 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. फर्स्ट नंबर बघा काय दिलाय, मी आधी लिहून घेते मग तुम्हाला रीड करायचं सांगते कसं रीड करायचं. बघा, आपण आतापर्यंत शिकलो होतो की ही जी प्लेस असते तिला आपण युनिट प्लेस म्हणतो किंवा इंटरनॅशनल स्कूल्समध्ये आपण त्याला वन्स म्हणतो, वन्स प्लेस म्हणतो. तसंच ही प्लेस आहे ती 10th प्लेस असते आणि ही 100. ही प्लेस असते तुमची 1000 आणि ही 10,000 आणि ही प्लेस आहे लाख. ठीक आहे. तर ह्या झाल्या जागा. मग हा नंबर वाचायचा कसा? 7,65,234. ठीक आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही हा नंबर दिलेला असेल, सगळ्यात पहिले बघायचं आहे किती डिजिट नंबर आहे. नंतर जेव्हा तुम्हाला रीडिंगची सवय लागेल त्यावेळेला कॉमाज वरून तुम्ही ओळखू शकतात. पण इनिशियली तुम्ही किती डिजिट नंबर आहे? हा आहे 6 डिजिट नंबर. मग तुम्ही काय करणार? त्याची फोड करणार. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. मग वाचताना 7,65,234 या पद्धतीने आपल्याला नंबर रीड करायचे आहेत. आता याचं स्पेलिंग कसं लिहिणार? तर तुम्ही लिहिणार वर्डमध्ये 7,65,234. ठीक आहे. सेकंड नंबर बघा आता काय दिलं आपल्याला. सेकंड नंबर दिलेला आहे 4,73,225. याला आपण वर्डमध्ये लिहिणार 4,73,225. ठीक आहे. आता नेक्स्ट थर्ड नंबर तुम्ही लिहिणार 3,27,001. बघा, 27,000 नंतर डायरेक्ट 1 आहे, त्यामुळे तुम्ही स्पेलिंग असं लिहिणार 27,001. ठीक आहे. फोर्थ नंबर बघा, आता फोर्थ नंबर तुम्ही लिहिणार 8,75,375. ठीक आहे. फिफ्थ नंबर तुम्ही लिहिणार, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकतात. ठीक आहे. फिफ्थ नंबरचा नंबर तुम्ही स्पेलिंगमध्ये म्हणजे वर्डमध्ये लिहिणार 1,50,437. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ नंबर तुम्ही लिहिणार 2,03,174. सेवन्थ नंबर तुम्ही लिहिणार 6,47,850. नेक्स्ट एट्थ नंबर तुम्ही लिहिणार 9,09,999. नेक्स्ट नाइन्थ नंबर तुम्ही लिहिणार 5,75,010. लास्ट नंबर आहे 4,03,005. बघा, अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग करेक्ट लिहायचे आहेत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. आपल्याला इथे वर्डमध्ये नंबर दिलेले आहे म्हणजे त्याचे स्पेलिंग्स दिलेले आहेत. तर वर्डमध्ये नंबर दिलाय त्याच्यावरनं आपल्याला
डिजिट नंबर तयार करायचा आहे डिजिट्समध्ये. तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मी एक्सप्लेन करते, देन तुम्ही मला आन्सर्स सांगा. ठीक आहे. तर फर्स्टमध्ये बघा काय दिलंय, 1 लाख. ज्या वेळेला तुम्हाला लाख दिलेलं असतं त्यावेळेला काय करणार तुम्ही, 6 प्लेसेस एम्प्टी तयार करणार. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 1 लाख आहे म्हणजे त्याच्या पुढे 5 नंबर्स येतील, म्हणजे 6 डिजिटची प्लेस आहे. हे फक्त बिगिनर्ससाठी, तुम्हाला नवीन जेव्हा नंबर तयार करायला अडचण येते त्यासाठी ही ट्रिक आहे. तर ज्या वेळेला तुम्ही याला यूज टू व्हाल तेव्हा हे करायची गरज नाही. तर पेन्सिलने साध्या प्लेस तयार करून घ्यायच्या. त्यानंतर 1 लाख म्हटलेला आहे तर लॅकच्या प्लेसवर आपण 1 लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलंय, 35,000. 35,000 आहे. ज्या वेळेला 1000 असतात त्यावेळेला पुढे 3 डिजिट असतात, म्हणजे हे 3 डिजिट सोडून इथे काय लिहिणार आपण, 35,000. ठीक आहे. आणि पुढे काय दिलंय, 855. 100 प्लेस असेल तर पुढे 2 डिजिट असतात, 855. आपला नंबर तयार झाला 1,35,855. बघा कॉमाच कुठे द्यायचं हे काही जणांना कन्फ्युजन असतं, तर त्याच्यासाठी सोपी ट्रिक सांगते. आधी 1000 प्लेस साठी 3 डिजिटच्या अगोदर आपल्याला कॉमा द्यायचा आहे, त्यानंतर 2 डिजिटच्या अगोदर कॉमा द्यायचा आहे, सगळे 2 डिजिटच्या अगोदर आपल्याला कॉमा द्यायचे. क्लिअर आहे. नेक्स्ट आता तुम्ही करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता काय दिलेलं आपल्याला, सेकंड क्वेश्चन, 7,27,000. ठीक आहे. सांग रे दिमाग, मग नंबर कसा तयार होईल. 7 लाखच्या प्लेसवर 7, त्याच्यानंतर 1000च्या प्लेसवर 2 आणि 7, 27. बरोबर. आणि त्याच्यानंतर 0. बरोबर. बघा आता इथे काय होतं, 7 लाख होतं म्हणजे 6 प्लेसेस तयार झाल्या. 1 2 3 4 5 6 प्लेसेस तयार झाल्या. त्यानंतर 27,000 होतं. 27,000 पुढे काही आहे का, नाही, म्हणून आपण काय घेणार, तेवढे 3 झिरोज घेणार. तर नंबर तयार झाला आपला 7,27,000. ठीक आहे. हे होतं आपलं सेकंडचं आन्सर. आता थर्ड. परम सांग बरं थर्ड. पहिले आपण 6 प्लेसेस करून घेऊया. ठीक आहे. आता काय करणार सांग. लाखच्या प्लेसवर 4 येणार. हा, व्हेरी गुड. 1000च्या प्लेसवर 2 आणि 5 येणार. हा, 25 आहे म्हणून 2 and 5 येणार. नंतर 100च्या प्लेसवर 3 आणि मग दोन्ही 0. व्हेरी गुड. ठीक आहे. हा नंबर तयार झाला आपला 4,25,300. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आता नेक्स्ट पण करायचं. सोहम फोर्थ मला सांग बरं. पहिले आपण 6 ब्लँक स्पेसेस करून, हा, मग लॅकच्या स्पेसवर 9 लाख आहे म्हणून इथे येणार 9,000 आहे म्हणून त्यांच्या प्लेसवर 0 येणार. व्हेरी गुड. आता बघा पुढे 9,000 म्हटलेलं आहे, सिंगल डिजिट आहे, 9,000 आहे, तर काय करणार आपण, त्या प्लेसवर 0 घेणार. आता ही 6 लाईन्सची ट्रिक मी तुम्हाला त्यामुळेच दिली. काही मुलं इथे गडबड करतात, 9 लाख मग नंतर 9,000, इथे 0 घेतच नाही. आपल्याला 6 प्लेसेस करायचे आणि 1000 नंतर 3 डिजिट असतात म्हणून 9 इथेच येणार, म्हणून 10,000च्या प्लेसवर काही 0 येईल. पुढे आपले 99 दिलेले आहे म्हणून 100च्या प्लेसवर पण 0 येईल. बरोबर. इथेही 0 येईल आणि इथे येणार 99. बघा ज्या वेळेला असा नंबर दिलेला असतो त्यावेळेला आपण बघा, ही युनिट प्लेस आहे, ही 10th प्लेस आहे, ही 100 प्लेस आणि ही 1000 प्लेस आणि ही 10,000 प्लेस आणि ही लॅकची प्लेस असते. तर मग त्याप्रमाणे आता इथे 9 लाख म्हटलेलं होतं म्हणून आपण 9 घेतला. त्यानंतर 9,000 म्हटले, 9,000 आहे, 2 डिजिट नंबर आहे का इथे, नाही, त्यामुळे इथे 0 घेतला आपण. नंतर 99 घेतलेला आहे, 99 घेतलाय. 100 बद्दल काही म्हटलंय का, नाही, म्हणून आपण तिथे 0 घेतला. ठीक आहे. हे होतं आपलं फोर्थचा आन्सर. नेक्स्ट फिफ्थचं सांग बरं रिदिमा. लाखच्या प्लेसवर 7 येईल. त्याच्यानंतर 10,000च्या प्लेसवर 4 येईल आणि 1000च्या प्लेसवर 9 येईल. 4 येईल आणि 9.
त्याच्यानंतर 300 आहे म्हणून 100च्या प्लेसवर 3 हम्म, आणि मग 6 आणि 2 62. व्हेरी गुड. मग हा नंबर बनला 7,49,362. व्हेरी गुड. बघा अशा पद्धतीने आपला 5th नंबर पण तयार झाला. आता परम 6वा नंबर सांग बरं. 8 लाख. लॅकच्या प्लेसवर 8 येईल हम्म, आणि मग सगळे 0 येणार. व्हेरी गुड. अगदी सोपा नंबर होता बघा. 8 लाख दिलेला आहे तर 8 घ्यायचा आणि त्यानंतर बाकी सगळे झिरोज. नेक्स्ट बघा आपल्याला 3rd क्वेश्चन काय दिलेला आहे. मेक 5 6 डिजिट नंबर. 5 असे आकडे बनवायचे आहेत जे की 6 डिजिट आहेत. पुढे काय दिलंय आपल्याला. इच टाइम युजिंग एनी ऑफ द डिजिट 0 to 9 ओनली वन्स. एकचदा 0 to 9 मधले नंबर यूज करून आपल्याला 5 असे नंबर्स बनवायचे जे की 6 डिजिट आहेत. एकचदा म्हणजे तुम्ही दुसरा नंबर तयार करतात त्यावेळेला दुसरा नंबर रिपीट करू शकतात, पण एकाच डिजिटमध्ये एकाच नंबरमध्ये सेम डिजिट रिपीट करायचा नाहीये. म्हणजे जसं की 3 3 5 2 1 असा नंबर आपल्याला तयार करायचा नाहीये. 3 3 रिपीट झालेला आहे तर तो चालणार नाही. त्यामुळे आता तुम्हीच मला आता नंबर सांगा. फर्स्ट सांगा बरं. 6,43,502. 502. व्हेरी गुड. आता बघा याच्यामध्ये रिपीट झालाय का नाही, आणि 0 to 9 मधले नंबर्स यूज केलेले आहेत. सेकंड सांगा बरं. 1,02,463. बरोबर. आता नेक्स्ट सांगा. 2,83,147. बरोबर. नेक्स्ट सांगा बरं. 1,74,283. बरोबर. नेक्स्ट लास्ट नंबर सांगा. 3,91,046. ठीक आहे. तर हे असे नंबर तयार झाले आहेत ज्याचा डिजिट रिपीट झालेलं नाहीये आणि आपण 0 to 9 हे नंबर यूज केलेले आहेत आणि हे सगळे नंबर 6 डिजिट नंबर्स आहेत. ठीक आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अदर सब्जेक्टच्या प्लेलिस्टही बघा. त्याचेही आन्सर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.